नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर. स्वारगेट प्रकरणातील आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. इतिहासकार इंद्रजीत सावंतांना पुन्हा एकदा धमकी. कॉपी प्रकरणानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द होणार. आणि राज्याच्या पोलीस महानिरीक्षकपदी मनोज कुमार यांच्या नावाची घोषणा. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. आणि पहिली सर्वात मोठी अपडेट आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला काल पुणे न्यायालयात सादर करण्यात आलं. सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला असून या प्रकरणी आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याचं आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. यस, म्हणजे इथून पुढे चोरी करताना चोराने भेदभाव करायचा. या पुरुषातली गाळ्याची चेन नाही चोरणार, महिलांच्या गाळ्यातील चोरणार. त्या बिचारे चोर जे काय अजून ते सुद्धा न्यायप्रविष्ट आहेत, ते त्याच्यावर ॲलिगेशन तुम्ही छापणार की मी बोललो चोरी केली म्हणून. काय आहे की ते आरोप अजून सिद्ध होणं बाकी आहे. त्यामध्ये महिला आणि पुरुष हे आणूच नका. स्त्री समानता आहे. मी स्वतः महिलांचा आदर करतो. या ठिकाणी त्याच्यावर जे काही केसेस आहेत त्या न्यायप्रविष्ट आहेत. तर चोरी करताना त्याने कुठलाही भेदभाव नाही केला की मी पुरुषाची चेन चोरणार आहे किंवा मी महिलांची. 12 मार्च पर्यंत त्याला पीसी भेटलेला आहे. माझं नाव आहे ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर. धन्यवाद सगळ्यांचा आभारी आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना आता पुन्हा एकदा नव्याने धमकी देण्यात आली आहे. थोड्या दिवसांचा पाहुणा आहेस, घरी जाऊन खात्मा करू, अशा धमकीचा संदेश इंद्रजीत सावंत यांना आलाय. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने YouTube चॅनलच्या कमेंट मधून ही धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. आणि यानंतर इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या वकिलांची भेट घेत कायदेशीर बाबींवर चर्चा केल्याचं समजतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल 125 विद्यार्थ्यांनी एकाच हॉलमध्ये बसून कॉपी करून 12वीचा पेपर दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधी देखील अनेक ठिकाणी असे प्रकार समोर आले होते. त्यावर आता शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर आलाय. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8 परीक्षा केंद्रांची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर आले त्या ठिकाणी संपूर्ण स्टाफ बदलण्यात आलाय. कॉपी प्रकरण दाबण्यासाठी धमक्या आल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मागील 2 महिन्यापासून कॉपीमुक्त अभियानाबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आवश्यक असणारे आवाहनपत्र मुख्याध्यापक आणि केंद्र संचालकांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंग घेतल्या आहेत. त्यांना सर्व पत्र काढून कशा पद्धतीने परीक्षा घ्यायच्या आहेत, परीक्षेचं संचालन कशा पद्धतीने करायचं आहे याबाबत सविस्तर असे पत्र दिलेले आहेत. त्यांच्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत आणि त्यांना आवाहनपत्र देऊन तसेच सर्व प्रसारमाध्यमांच्या वतीने देखील आपण जनजागृती केलेली आहे आणि कॉपीमुक्तीची शपथ देखील विद्यार्थ्यांकरवी घेण्यात आली होती. तथापि परीक्षा जेव्हा प्रत्यक्षात सुरू झाल्या तेव्हा 12वीच्या परीक्षांमध्येही काही ठिकाणी कॉपी घडल्याचे प्रकार निदर्शनास आले. शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने ज्या ठिकाणी भेट दिली आणि कॉपीचे प्रकार आढळले त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर गैरमार्ग प्रकरणाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचे अहवाल SSC आणि HSC बोर्डाला आपण सादर केलेले आहेत. तसेच भरारी पथकाला ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी आढळली आहे त्या ठिकाणी आपण कायदेशीर कारवाई देखील केली आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, महाराष्ट्र बँक आणि रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून वित्तीय साक्षरता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. समारोपानिमित्त नीरा येथे महिलांना आर्थिक साक्षरताबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं. यामध्ये आर्थिक व्यवस्थापन, स्वतःचा उद्योग व्यवसाय कसा सुरू करताना काय काय काळजी घ्यायला हवी, पगाराचं आर्थिक नियोजन कसं करायचं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच अटल पेन्शन योजनेची माहिती यावेळी देण्यात आली आहे. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि एक महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र पोलीस दलात काही मोठे बदल झाल्याचं बघायला मिळत आहे. गृह विभागाने कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी मनोज कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता अनेक बड्या अधिकाऱ्यांचे विभाग बदलण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. भंडारा शहरातील वेगवेगळ्या धर्मातील तरुण आणि तरुणीने आंतरधर्मीय विवाह केल्याने वाद निर्माण झाला होता. मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर भंडारा पोलिसांनी या जोडप्याला गोंदियातून ताब्यात घेतलं असून मुलीचं समुपदेशन करून तिला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलंय. मुलीने स्वखुशीने कुटुंबाकडे परत जात असल्याचं पोलिसांना लिहून दिलं असून याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भंडारा पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. काय म्हणजे मुलीच्या संदर्भात एक तक्रार आपल्याकडे आलेली होती. नेमका काय प्रकार झाला आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं, आता त्या ती मुलगी आता कुठे? पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध नंबर 198/25 कलम 87 भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास API मदनकर हे करत आहेत. सदर गुन्ह्यामधील जी पीडित आहे तिला पोलिसांनी सुखरूप आणून तिच्या नातेवाईकांकडे ताब्यात दिलेले आहे. पुढील तपास मदनकर करत आहेत. सध्या शांत. वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणं अनिवार्य केलंय. मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून या नंबर प्लेटसाठी तिप्पट रक्कम आकारून सरकार महाराष्ट्रातील नागरिकांची लूट करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. हिंगोलीत आदिवासी विशेष पद भरती झालीच पाहिजे. सुरक्षित आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. तर यावेळी माजी आमदार संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. काय मागणी आहे? आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी संघटना आणि आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं आम्ही इथं मोर्चाचं आयोजन केलेलं आणि यामध्ये सर्व मुलं हे ग्रॅज्युएट झालेले आहेत. आज खरं म्हटलं तर आदिवासी समाजाला रिझर्वेशन आहे, परंतु पाहिजे तसा त्यांचा फायदा होत नाही. मागच्या 3 महिन्याच्या पूर्वीसुद्धा आम्ही एक फार मोठा मोर्चा इथं आदिवासी समाजाचा काढला होता आणि त्यामध्ये आम्ही मुख्यत्यानं मागणी हीच होती की आमचे जे जवळपास 50,000 पदं जे आणखी रिक्त आहेत ते भरले पाहिजे आणि 12,500 हे पद हे सध्या आधी संख्येने रिक्त झालेले पद आहेत. ते तर सरकार आजही भरू शकते, परंतु मागच्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून त्याच्या दिरंगाई चालू आहे. आजपर्यंत ते पदं भरले नाहीत आणि म्हणून कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे. कारण विद्यार्थी शेवटी अभ्यास करून किती दिवस अभ्यास करणार आहे. त्याचप्रमाणे TRT पुण्याच्या मार्फत जे प्रशासन दिलं जाते ते फक्त 6 महिन्याचा कालावधी आहे. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मुलाचं प्रोसेशन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आमची मागणी आहे की 1.5 ते 2 वर्षापर्यंत ती कालावधीसुद्धा वाढले पाहिजेत. विद्यार्थ्यांना जिथं नोकरीचा विषय येते त्या ठिकाणी व्हॅलिडिटी कंपल्सरी केली पाहिजे. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे.
हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागातील प्रभारी उपअभियंता सुहास पांडुरंग करंजेकर याला 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय। तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी चिखली आणि लेंडेझरी या 2 गावांमधील जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम पूर्ण केलं होतं, तर या कामाच्या बिल मजुरींसाठी त्यांच्याकडे लाच मागण्यात आली होती। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर तब्बल 40,000ची लाच घेताना प्रभारी उपअभियंत्याला रंगेहात पकडण्यात आलाय आणि आता त्याच्यावर भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत काल राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साहात साजरा झाला। ई वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स तसेच शोच्या वस्तू, विविध वैज्ञानिक खेळणी, विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण स्पर्धा अशा विविध उपक्रमांचं आयोजन या निमित्ताने काल करण्यात आलं होतं। शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेतला असून उत्कृष्ट प्रयोगांचं प्रदर्शन नवीन मराठी शाळेत भरवण्यात आलं होतं। यंदा पीएफच्या व्याजदरात कपात होण्याची भीती व्यक्त केली जात होती। त्यासोबतच काल केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदर हा 8.25% कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर अर्थ मंत्रालय आणि सरकारची मंजुरी मिळताच ईपीएफओच्या 7 कोटी ग्राहकांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होईल असं देखील सांगण्यात आलंय। यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।